जय हिंद, जय महाराष्ट्र मंडळी. तर मंडळी कसे आहेत, बरे आहेत ना? सो जास्त काय बोलणार नाही. आजचा आपला कोकणातला दुसरा दिवस आहे आणि खूप भारी वाटतं यार. आणि जस्ट आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि आता आम्ही चालू आहे मार्केटला. थोडं सामान वगैरे घेऊ आणि बघू पुढचं नियोजन काय. आणि आपली कोकणातली सकाळ एकदम झकास. चला तर निघूया. मंडळी आम्ही आलेलो आहोत कसालच्या बाजार. आणि इकडे बाजारपेठ पूर्ण म्हणजे वरपर्यंत बसते. इथे बाजारपेठ आहे आणि आता रस्त्याला गर्दी आहे. म्हणजे आज बोलत ना की जसं बुधवारचा बाजार, गुरुवार, जसं इकडे गुरुवारचा बाजार म्हणून गर्दी आहे. सो आम्ही पण आलो काहीतरी शॉपिंग करायला, काही गोष्टी घ्यायला. घेऊन आम्हाला जायचं नदीवरती. सो सामान घेऊ आणि जाऊ नदीवरती. नमस्कार मंडळी, जस्ट भाजी घेऊन आलो आम्ही कसालमधून, मार्केटमधून. आणि कळालं गाडीचा वॉलच गेला, टायरचा. इकडे काम चालू आहे आम्हाला. याच्या नदीवर खूप भयानक गरमी होते. आता काय माहिती याचं काम कधी होतं आहे. आणि मग आम्ही पण निघू. आणि बाहेरचं ऊन बघ इथे. आता शेतले 11:30 एवढं ऊन आहे. नंतर काय होईल बापरे बाप. आता पूर्ण खाली आहे आणि वाव यार काय व्ह्यू आहे, फुल क्लासी एकदम. आनंद भाई, फुल पाण्याची मजा घेतात तिथे आतमध्ये. नॅचरल स्विमिंग पूल, नॅचरल भाई. खरंच काय क्लास व्ह्यू आहे, एकदम क्लास व्ह्यू आहे. आणि हे पोरांचे इथे कपडे. म्हणजे पावसामध्ये सगळं भरतं या साईडचं. बट आता पाऊस नसल्यामुळे नदी थोडी कोरडी आहे, पण ठीक आहे. चला आता मी पण जाणार आहे आतमध्ये. पण काढलेले कपडे आणि आपण चालू होतो आतमध्ये. सो बघू. ते बोलले की वाळूमुळे जास्त डीप नसेल, पण डीप असलं तरी काय नाही, स्विमिंग येतं म्हणून. सो ठीक आहे. भावना एवढं बरं वाटतं ना, फुल गरमीत थंड आहे का मजा. सो ॲक्च्युली त्या साईडला डीप आहे आणि या साईडला नॉर्मल आहे. मध्ये पण डीप होतं मी जिकडं तिकडं. आणि इकडे डोंगर, आपलं दगड वगैरे असल्यामुळे ठीक आहे. आणि पाणी पण सही आहे. हो. गुड इव्हनिंग मंडळी. तर आता आम्ही चाललो अंगणेवाडीला. आणि क्लायमेट पावसासारखं झालं आहे, कदाचित पडू पण शकतो. कारण की पडला होता पाऊस, म्हणजे इकडे नाही, थोडं पुढच्या पट्ट्याला. सो आम्ही सकाळी जाणार होतो पण तेवढं पॉसिबल झालं नाही, म्हणून म्हटलं आता जाऊ. तर अंगणवाडीला जाऊ आणि हो काय काय अजून एक्सप्लोअर होतं तसं करूच. आम्ही आलो अंगणवाडीच्या मंदिराच्या इथे. त्यांना भराडी देवी असं बोलतात. सो आम्ही आता आतमध्ये जाऊ, दर्शन करू. जत्रेचा मंडप अजूनमध्ये काढला, आम्हाला जत्रेला यायला जमलं नाही, म्हटलं आता जाऊ. सो आतमध्ये जाऊ आणि दर्शन करू. मंडळी आम्ही जस्ट दर्शन करून आलो. आतमध्ये ॲक्च्युली अलाव नाही आहे शूट वगैरे करणं, इकडे पण दिलं त्यांनी. सो आम्ही दर्शन केलं, बरं वाटलं थोडं. आणि आता थोडं शूट वगैरे करू आणि मग निघू. आता आम्ही आलो सातेरी देवीच्या मंदिरात. अंगणवाडीचं दर्शन झालं
तिकडून हे जवळच होतं, म्हटलं हेही दर्शन करू. हे आहे सातेरी देवीचं मंदिर. बघायला जेवढंच बाहेरून सुंदर होतं तेवढंच आतून सुद्धा बरं का. आजूबाजूचं वातावरण आणि आतली सुंदरता यांना बघून मन एकदम हरवून गेलं. पाण्याच्या वरती बसलेलं हे मंदिर आतूनही खूप बघण्यासारखं होतं. आतमध्ये गेलो आणि देवीचं दर्शनही खूप मस्त झालं. मन एकदम प्रसन्न झालं. सो मंडळी, आम्ही रेडी होऊन चाललो आहे आता भजनाला. आज हनुमान जयंती असल्यामुळे इकडे कार्यक्रम आहे, म्हणजे भजन नाही, कार्यक्रम टाईपच आहे. तर आम्ही चाललो तिकडे रेडी होऊन आता. एवढ्या रात्री फक्त आम्ही भटकायला निघायचो कपडे बिपडे घालून एरियामध्ये असताना, पण आता चाललो भजनाला. सो खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघूच, जाऊन कळेलच. तर चला जाऊया तिकडे. घरातून निघालो आणि आम्ही पोचलो मंदिरात. मंदिर अजून बनलं नव्हतं, पण गावकऱ्यांनी सजवलं मात्र खूप छान होतं का. पायरी चढताच आतमध्ये आलो. समोर हनुमंताची छोटीशी मूर्ती होती. त्यांना बघून मित्रांनीही नमस्कार केला, त्यांच्याशी पूजा केली आणि मग मी त्यांना वंदन करून त्यांच्यासमोर हात जोडले. सर्व काही छान वाटत होतं. एका साईडला अगरबत्तीचा सुगंध, एका साईडला लोकांची धावपळ, सगळं काही बघण्यासारखं होतं. हळूहळू लोकही जमत चालली होती, कारण की थोड्याच वेळात 12 वाजता हनुमानाची पालखी निघणार होती. आता पालखीचं स्वागत म्हटलं की फटाकेही आलेच. मग फटाक्याच्या आवाजात मस्तपैकी आतिषबाजी होत सगळीकडे माहोल बनवून टाकला होता, जणू काही दिवाळीच आहे. एका साईडला आकाशकंदील, म्हटलं मीही यांच्यामध्ये सामील होतोच. आणि खरंच एवढं मस्त वाटत होतं ना, मला तर राहावलंच नाही. सगळीकडे वातावरण एकदम सुंदर झालं होतं. सनई, ढोल यांच्या आवाजामध्ये पालखी मंदिरातून निघालीच. हनुमंताची पालखी होती, पण असं वाटलं की आपण कोकणामध्ये होळीच्या दिवशी चालू आहे, कारण की सगळीकडे वातावरण तसं झालं होतं. प्रत्येक गावकरी, लहान मुलं, मोठी माणसं, आजी आजोबा सगळे काही याच्यामध्ये सामील झाले होते. एकता काय असते या सणामार्फत या गाववाल्यांकडनं कळालं. पालखी निघाली तेच एका साईडला काठीचा कार्यक्रम सुरू झाला. मलाही कळेना की पालखी इकडे थांबून हा काय प्रकार आहे. मग नंतर मी विचारलं तेव्हा मला कळालं, हनुमानाची जयंती ते 12 वाजता लागणार होती, पण 1 तास अगोदर मिरवणूक निघते आणि मग त्या मिरवणुकीमध्ये गाववाले बोर नको व्हायला, त्यांना कंटाळा नको व्हायला म्हणून त्यांना एंटरटेनमेंट केलं जातं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दाखवले जातात. यामध्ये सुद्धा प्रत्येक गावकरी सहभागी होतो. या आजोबांना बघून तर मी थक्कच झालो. त्यांचं वय जास्त असून सुद्धा यांची जी एनर्जी होती ती एकदम वेगळीच होती, नेक्स्ट लेवल होती. आणि या काठ्यांच्या खेळामध्ये प्रत्येक जणांना आपलं प्रदर्शन करत होता. कधी कोण एकटे होतं, कधी कोण जोडून होतं. याच्यामध्ये आपापसामध्येच काठ्यांचा वाद चालू होता. खूप काही शिकण्यासारखं होतं यांच्याकडनं, खूप काही बघायलाही मिळालं. एकता काय असते आणि प्रत्येक सणासुदीला आपण सण कसे साजरे करतो याचं एक उदाहरण होतं. गाववाल्यांनी जोरजोरात मिरवणूक काढली आणि पालखी थेट पोचली पुन्हा येऊन मंदिरामध्ये. हनुमंताची आरती चालू झाली, भजन चालू झालं आणि मग वेळ आली ती सोंग पाहण्याची. सोंग म्हणजेच गावामध्ये ना काही कार्यक्रम असला ना की एक नाटक होतं, त्यांना आपण राम मंडळी म्हणतो, पण गावा साईडला त्यांना सोंग असं म्हटलं जातं. या नाटकामध्ये जेवढेही असलेले पुरुष यांचा एक वेगळाच रोल असतो. कोणी बाईचा रोल करतं तर कोणी देवाचा. रात्रीचे 2 वाजले होते, पण लोक आनंदाने नाटक पाहत होते. यांना बघून एक गोष्ट तर कळाली, हेच जर मुंबईसारख्या शहरांमध्ये झालं असतं ना तर ही गर्दीसुद्धा पाहायला मिळाली नसती. नमस्कार मंडळी. तर आता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि तुम्ही जो बघितला तो कार्यक्रम पहाटेपर्यंत चालू असतात. कसे इकडचे लोक, म्हणजे मालवणमधले, कोकणातले लोक प्रत्येक सण, प्रत्येक कार्यक्रम कसे उत्साहात तेवढंच जोरात करतात. आणि त्यांचं जे नाटक होतं तेवढंच त्यांचा हॅवी कॉस्ट्यूम आणि मेकअप होता. तर खरंच खूप मेहनत आहे आणि सॅल्यूट त्यांच्या गोष्टीला, आणि खूप बघण्यासारखं होतं. सो बस मला तर झोप आली होती म्हणून आम्ही निघालो, कारण की आम्हाला काय परत मालवण एक्सप्लोर करता म्हणजे फिरायचं पण आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.